हाय हॅलो नमस्कार. हा पदार्थ आहे वाळवणीचा आणि तळण्याचा. तर हे केले आहेत पोह्यांचे काप. सोऱ्याचा साचा असतो पापडी करायचा, तर त्या सोऱ्यामध्ये हे असं पीठ याचं घालून घेतलं होतं. पोहे भाजून घेतले, त्याचं पीठ तयार केलं, ते वाफवून घेतलं आणि सोऱ्यामध्ये ते पीठ घातलं आणि सोऱ्याची चाळणी असते पापडी करायची, त्या पापडीने त्याचे असे हे लांब असे काप करून घेतले पापडीसारखे आणि हे छान असे 2 दिवस असे वाळवून घेतलेले आहेत बघा. याचा कलर जरा काळपट दिसतो आहे, कारण हे पोह्यांचे आहेत त्यामुळे ते जरा काळपट कलर दिसतो आहे. तर आत्ता हे तळायचे आहेत, छान असे वाळले गेले आहेत. याच्या मी कुरडया पण केलेल्या आहेत, तर त्या कुरडया पण मी नंतर दाखवते. हे बघा, हे असे कडक झालेले आहेत छान. तर आत्ता हे आपल्याला तळायचे आहेत. तसेच हे पापड पण केले होते मी, याचे साबुदाण्याचे पापड आणि बटाटा आणि साबुदाण्याच्या या चकल्या, या पण वाळवणाच्या आहेत, तर या पण केल्या होत्या. आणि आत्ता काल परवा केले आहेत असे हे पोह्यांचे काप. तर आत्ता हे तळायचे आहेत. नाश्त्यासाठी काहीतरी पदार्थ लागतो म्हणून हे काप केले होते. तर आत्ता हे आपण तळूया, बघूया कसे होत आहेत ते. तर इकडं तेल गरम झालेलं आहे आणि आत्ता याच्यात टाकूया हे असे. वाह, मस्त छान फुलून आले हे बघा. वाह, छान फुलून आलेत. पुन्हा एकदा टाकूया असेच. तुम्ही पण करून बघा असे हे पोह्यांचे काप. छान झाले आहेत. पाणी उकळायला ठेवलं होतं, त्यामध्ये मीठ घातलं आपल्या अंदाजाने आणि त्यामध्ये याचं छान वाफ काढून घेतली होती पोह्याच्या पिठाची आणि ते सारणामध्ये घातलं, साऱ्यामध्ये, आणि त्याचे काप असे बनवून घेतले आणि आता ते तळतेत बघा कसे सुंदर सुंदर आलेले आहेत. नाश्त्यासाठी रोज काय पदार्थ करायचा, तर हा असा पदार्थ छान आहे. तर असा मी केला आहे, तुम्ही पण करून बघा. चलो बाय, धन्यवाद.